चला तुम्ही चला श्रेया कुठे आहे श्रेया श्रेया कुठे आहे मार्केट पण नाही गेला बाहेरून झोपलो तिथं कारण विषारी साप तुम्हाला विचार काही चांगलं वेळ नाही ना नशीब दिसलं झोपेत काय ना कळत पण तसं काही धक्का लागली त्याला ना बरेच दिवस झाले काय खायला नाही भेटलं तब्येत त्याची एकदम वीक झालेली ते जरा असा वीक आहे साप भरपूर दिवसापासून काही खाल्लं नाही हडकुळा झाला ते पाठीमागं खोदकाम चाललंय तिकडून पण आला काढतोय ना आता तरी बारीक दिसायला लागला पण जर काढलेले मोठे दिसत कोणचं आहे हे माग होती बस नाही नाही ते काट पुढे काट जेवायला तर आमच्या घरी जेवायला पुढे चला ठीक आहे पुढे दिले तर नाग आहे बघा मित्रांनो दिवसापासून काही खाल्लेलं नाहीये त्यांनी आणि दादा झोपला होता तरी पण दादाला तो दिसला तर हे इथं दरवाजाला मी तुम्हाला बरेचदा व्हिडिओ मध्ये सांगते दरवाजाला खालून फटी अशा फटी नाही ठेवायच्या जेवढं जमिनीला लागून तुम्हाला दरवाजाच्या फटी पॅक करता येईल तेवढं करा थोडीशी फट सापाला यायला भरपूर असते कारण त्यांचे जे बॉडी आहे अशी स्ट्रेचेबल असते शरीर खूप लवचिक असतं त्याच्यामुळे ते छोट्या फटीमध्ये पण असे खालून येऊ शकतात त्यामुळे अशी प्रॉपर जमिनीला टेकेल अशी तुम्ही खाली पट्टी लावा ही लावली तुम्ही थोडासा वीक आहे पण तरी पण स्वतःची सुरक्षा करण्यासाठी म्हणा किंवा भीतीपोटी म्हणा आपल्याला पाहून खाना काढायचा प्रयत्न करतोय तर त्याला खायला प्यायला थोडंसं भेटलं तर तो पुन्हा ओके होऊन जाईल काय हरकत नाही घेऊ त्याला बारीक पण बंद कसं असं नाही दाखवू शकत ते काढ त्याच्या मनावर असतं काढायचं नाही काढायचं काय वीक झालंय पूर्ण काय झालं त्याने भरपूर दिवसापासून काही खाल्लं पिल्लं नाही ना ताकद नाही राहिली त्याच्याकडे नाहीतर आतापर्यंत फासफूस करून पण सगळ्यांना घाबरवलं असतं नाग नाग त्याला लागले का काय नाही नाही त्याला उपाशी उपाशी मटण खायला आल्या दाखव गाई त्याला काय तुम्ही खायला घातलं नाही ना मध्ये बारीक झाले म्हणून खाल्ला नाही काय की तुला असं कोणाला आहे ना चांगलं सोळा ताकद नाही तो पुन्हा निसर्गात त्याला खायला प्यायला भेटलं ना नंबर घेऊन तो जवळ आता कोणी नंबर दिला मी केलता आधी पण आपण पकडलं इथे एक तुम्ही एक पाठवलं होतं तिथे